आणि दुसऱ्या सामन्याचे विजेते टीम नीरज स्पोर्ट्स यांच्यामधली ही लढत पाहायला मिळते आहे. नवनाथ अडवळे पहिला चेंडू घेऊन जाईल. कट केलाय चेंडू, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग डीपला गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं निघालेला तडाखा 4 धावेंसाठीचा चौकार आलाय. अप्रतिम शॉट आणि अप्रतिम सुरुवात करत असताना पुन्हा एकदा शहापूरचा धोनी अर्थात गणेश डिंगोरे जिथून मागचा सामना सोडला होता तिथूनच सुरुवात केली आहे. या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 111 धावांची नाबाद भागीदारी आपण बघितली होती. या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक साई स्पोर्ट्सने गाठलेला आहे. बरेच रेकॉर्ड्स मोडीत काढले या दोघांनी. कैलास भांडेने अर्धशतक नोंदवलं होतं. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु समोर तगडं आव्हान आहे. नवनाथ अडवळे सुपर्ब डिलिव्हरी, काय भन्नाट यॉर्कर होता हा. चांगला खेळला आणि वेळेवर बॅट खाली आणली. छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना सन्मान दिला यॉर्करला. मागच्या मॅचमध्ये देखील काही यॉर्कर्स आपण बघितले होते नवनाथकडून. विविधता खूप चांगली आहे या गोलंदाजाकडे. हवेत आहे बॉल, परंतु दोन खेळाडूंच्या दरम्यान कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये टायमिंग थोडंसं चुकलं होतं. बॅकफुटला जाऊन बॉल खेळला होता. नुकसान झालेलं नाही आहे. एक धाव मिळते गणेशला. आणि आता पहिल्यांदा या मॅचमध्ये स्ट्राईकवर असेल डावखुरा शैलीदार अनुभवी फलंदाज कैलास भांडे. खूप शांत संयमी खेळाडू आहे, पण जेव्हा त्याची बॅट बोलते तेव्हा मात्र त्या बॅटचा आवाज ऐकण्यासारखा असतो. परंतु खऱ्या अर्थानं संजीवनी असं म्हणावं लागेल. शॉट थोडासा खराब फसलेला पाहायला मिळाला होता, परंतु पॉईंट आणि कव्हरला असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्यामध्ये हा चेंडू आणि एक सिंगल देखील आली आहे. परंतु निश्चितपणे गणेश डिंगोरे एक चांगला क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. एक ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे आत्तापर्यंत आणि मागील सामन्यामध्ये तर कारनामा केला आहे. तो या मॅचमध्ये देखील महत्त्वपूर्ण फलंदाजी करावी लागेल. कैलास यावेळेस अक्रॉस द लाईन गेला होता. फटका ऑन साईडला खेळून काढलाय. डीपमध्ये चेंडू निघून चाललाय. आउटफील्ड अतिशय वेगवान. चेंडू रोखण्यामध्ये असमर्थता. चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पार ठोकलाय. चौकार. फार कठीण होतं डीपमध्ये असलेल्या फिल्डरसाठी. बराच दूर होता. प्रयत्न जरूर केला, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर होता आणि अखेर बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारानं कैलास भांडेचं देखील अकाउंट ओपन होतंय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026 आणि आजची ही तिसरी मॅच. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. या मॅचमध्ये जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे आणि पराभूत होणारा संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. निश्चितच. परंतु बघा काय कमालीची जोडी बघायला मिळते आहे. एक गणेशच्या बॅटमधनं चौकाराला एक सिंगल घेतली गेली. त्यानंतर क्षमा असावी, पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार नाहीये. त्यांना आणखी एक संधी मिळेल. पुढच्या मॅचमध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल, कारण ती नॉकआउट मॅच असणार आहे. दोस्ती 11 आणि DS स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान. नीरज स्पोर्ट्सनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ सादर केलाय. ओ व्हॉट अ शॉट. स्विच हिटचा जबरदस्त वापर. वेकेंट एरियामध्ये बॉल पाठवलाय. डीप कव्हरला सीमा पार. वन बाउंड चौकार. कैलास भांडे थांबवणं कठीण झालंय. यावेळेस नवनाथकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. थोडासा क्रॅम्प आलेला पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय. गोलंदाजी टाकत असताना रनअपमध्ये देखील थोडासा स्लोवर यावेळेस धाव घेतलेली पाहायला मिळाली गोलंदाजी करत असताना नवनाथनं. आणि नवनाथ मात्र इंजर्ड झालेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती या चौकाराने धावफलक 13 या अंकावरती. अरू चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र स्कोररची भूमिका बजावत असताना योग्य ती कामगिरी त्याच्या माध्यमातून अगदी कमी वयामध्ये ही जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि जबाबदारीला साजेशी कामगिरी देखील. थोडी चिंतेची बाब आहे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या नीरज स्पोर्ट्स टीमसाठी. आयकॉन प्लेयर नवनाथ हडवले थोडासा इंजर्ड झालाय, थोडासा जायबंदी झालाय. जागा बनवली, समोर लॉफ्ट केलाय.
मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, आणखी एक खणखणीत चौकार. या अगोदर इम्प्रोवाइज फटका आपण बघितला होता, यावेळेला मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, थोडीशी जागा बनवली, लेग स्टिकच्या बाहेर गेला, हाफवालीमध्ये बॉलला घेतलं आणि बरोबर समोर उडवलाय बॉल. क्लासिक फटका. बॅक टू बॅक चौकार येत आहेत कैलास भांडेच्या बॅटमधून. आणि असं वाटतं की नवनाथची जी इंजरी आहे ती थोडी गंभीर आहे. प्रयत्न केला त्याने इंजर्ड असताना देखील गोलंदाजी करण्याचा, पण आता जास्त वेदना कुठेतरी जाणवत आहेत. फर्स्ट एडची सुविधा उपलब्ध केली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 17. दमदार सुरुवात पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स शहापूर टीमसाठी. सर मी तर म्हणेल की पहिलं ओव्हर समाप्त झाल्यानंतर 17 धावा आल्या आहेत. ही सलामीची जोडी फोडावी लागेल. जर तुम्हाला धावांपासून वंचित ठेवायचं असेल साई स्पोर्ट्स संघाला, तर मात्र तुम्हाला या जोडीला मात्र फोडावं लागेल, कारण ही जोडीमध्ये क्षमता आहे. कारण दोघांचं जर बघायला गेलं तर कॉर्डिनेट खूप चांगला आहे. दोन्हीने एक चौकार ठोकल्यानंतर कैलास भांडे देखील सांगतोय की मला देखील चौकाराची गरज आहे. अशा प्रकारची फलंदाजी चालू आहे. तोडीस तोड जबाबदारीपूर्वक फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून घडती आहे. मी असं म्हणेन की हेल्दी कॉम्पिटिशन आहे दोघांच्या दरम्यान. मागच्या मॅचमध्ये देखील ते बघायला मिळालं होतं. दोघीजण आक्रमक बॅटिंग करताना दिसलेत आणि या मॅचमध्ये देखील आक्रमकता त्यांच्या बॅटिंगमध्ये दिसते. आक्रमक सुरुवात त्यांनी केली आहे. एक चौकार गणेशच्या बॅटमधून, 3 चौकार कैलास भांडेच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय पवन. साई स्पोर्ट्स विरुद्ध नीरज स्पोर्ट्स अशी ही मॅच. पवननं मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे, कारण 6 मध्ये 15ची गरज असताना पवननं चांगलं षटक हाताळलं आणि समोर DS स्पोर्ट्स संघाला मात्र पराभूत केलं. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या लेंथ लाईनसाठी पवनला ओळखलं जातं. या ओव्हरमध्ये त्याला मात्र जबाबदारीपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. गणेश डिंगोरे. पवन हा पहिला चेंडू घेऊन जाईल गणेशसाठी. ओहो, लोअर फुलटा चेंडू यावेळेस उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका क्लिअर झालाय. अजित पुत्रन सर यांचा इशारा येतोय. यस, 6 रन. अगदी एफर्टलेस फटका. ताकदीचा जास्त वापर केलेला नाहीये. अचूक टायमिंगच्या जोरावर हा षटकार ठोकलाय आणि अगदी क्लासिक फटका. लो फुल टॉस होता. सरळ बॅटनं प्रहार करत असताना वायडिश लॉंग ऑफला 6 धावा. या मॅचमधला हा पहिला षटकार गणेश डिंगोरेच्या बॅटमधून. पवनचा पुढचा बॉल. यावेळेला पिकअप शॉट आहे. बॉल हवेत आणि हा बॉल देखील बराच दूर गेलाय, परंतु डिक्लेअर झोनमध्ये. आणखी थोडासा समोर खेळला असता तर षटकार मिळाला असता. डाव्या यष्टीवरचा बॉल होता. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. निखळ टायमिंगच्या जोरावर नेहमीच खेळत आलेला आहे गणेश डिंगोरे. 360 फलंदाज आहे. 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. इकडे जरूर त्याच्या काही फटक्यांना त्याला आवर घालावा लागणार आहे. त्याला देखील त्याची पूर्णपणे कल्पना आहे, कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. सर धावफलकावरती 24 धावा सजल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला. या 8 चेंडूमध्ये 24 धावा घेतल्या गेल्या आहेत. चांगली फलंदाजी. अगदी सुरुवात मात्र दिमागदार पद्धतीनं. हो, या वेळेचा फटका देखील चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो. निघून गेलाय. चौकार. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. क्रिकेट रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे दोघांनी. आणि असं वाटतंय दोघांची बॅटिंग बघितल्यानंतर की जगातील सर्वात सोपं काम बॅटिंग करणंच आहे. स्टँड अँड डिलिव्हर. सर मैदानाच्या आत विकेटवरती गेल्यानंतर कळतं, परंतु यावेळेस अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये उत्तर दिलं जातं गोलंदाजांवरती. यावेळेला बॅटचा फेस जास्त उघडला गेला होता, त्याच्यामुळेच जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलं नाही. बिहाइंड पॉईंट गेला. 1 धाव येथे मिळणार आहे डिक्लेअरच्या रूपात. एका धावेच्या मदतीनं 29 धावा धावफलकावर लागत आहेत. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना साई स्पोर्ट्सनं टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक योग्य डिसिजनच म्हणावा लागेल. खरं तर आत्तापर्यंत त्यांनी एकही विकेट या स्पर्धेमध्ये गमावलेली नाही.
दुसरा सामना खेळतायत. आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून आणखी एक षटकार. सर कौतुक करावं तितकं थोडं. बघा मनसुबे जर बघायला गेलात तर गोलंदाजाने ओळखले होते. यावेळेस मात्र शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता या फटक्यासाठी. परंतु टायमिंग बघा किती प्रॉपर पाहायला मिळतं. अगदी सहजरित्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये गणेश डिंगोरे सक्सेसफुली. आणखी एक जबरदस्त फटका. हा तर फ्री हिट बॉल प्रमाणेच होता त्याच्यासाठी. फुल टॉस मिड ऑफ सर्कल मध्ये आणि त्याला क्लिअर करत असताना वन बाउन्स चौकार. चौकार षटकारांची भाषा बोलतायत सलामीवीर. पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. पॉवरफुल स्टार्ट आहे साई स्पोर्ट्स टीम करिता. धावसंख्या बिनबाद 39. 2 षटकं संपलेत. फलंदाजी अप्रतिम घडती आहे. कारण बघा जर दोन्ही फलंदाजाचं विश्लेषण करायचं झालं तर ज्या पद्धतीचा चेंडू येतोय त्याच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. त्याच दिशेला तो फटका कशा प्रकारे सजवता येईल आणि गॅपमध्ये खेळता येईल हा प्रयत्न आहे फलंदाजांचा. या अनुषंगानं फलंदाजी अप्रतिम झाली आहे आत्तापर्यंतची. अतिशय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. पण आपण नीरज स्पोर्टच्या गोलंदाजीचा विचार केला तर जरूर गोलंदाजांनी देखील भरपूर चुका केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आखोड टप्प्याचे बॉल टाकले जात आहेत. फुल टॉस टाकले जात आहेत. लूज डिलिव्हरीज कुठेतरी जास्त प्रमाणात आपल्याला या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळाल्यात. आणि समोर असे 2 इन्फॉर्म बॅटर जेव्हा असतात तेव्हा तुम्ही लूज डिलिव्हरीज टाकू शकत नाहीत. अशी गोलंदाजी झाली तर मग त्याचा भुर्दंड भोगावाच लागणार आहे. फ्लाइंग स्टार्ट. बिनबाद 39. साई स्पोर्ट्स. निश्चितपणे तुम्हाला जर गणेश डिंगोरे आणि कैलास भांडेला जर यावेळेस थांबवायचं असेल तर तुम्हाला मात्र गुड लेंथवरती चेंडू मात्र जास्तीचे रिलीज करावे लागतील. कारण शॉर्ट चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल देखील केला जातोय. या अनुषंगानं रणनीती मात्र बदलावी लागेल. गोलंदाजांच्या मनामध्ये विचार करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं हरेशजी पांडे सर यांनी सांगितलं की तुम्हाला मात्र गोलंदाजी करत असताना स्वतःशी चर्चा करणं गरजेचं आहे. ती चर्चा ज्या वेळेस मनामध्ये होते की यावेळेस चेंडू कुठे ठेवायचा त्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं आणि या आधीच्या चेंडूपेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न त्यावेळेस राहिलेला असतो. परंतु 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती तब्बल ठोकल्या गेल्यात. पॉवर प्लेमध्ये 39 धावा. गोलंदाजीमध्ये पहिला बदल करण्यात आलेला आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल. भांडेसाठी हा बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर थोडा दूर दिसतोय. वन बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. एकच धाव येथे घेत आहेत फलंदाज. दुसऱ्या धावेचा विशेष काही प्रयत्न केला गेला नाही. खरं तर धावून घेण्याची जास्त काही आवश्यकता भासत नाही आहे त्यांना. ज्या पद्धतीनं ते बॅटिंग करतायत. आत्तापर्यंत 8 षटकं दोघांनी खेळलेले आहेत. हे 9वं षटक ते खेळत आहेत. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी होती. 111 धावांची नाबाद भागीदारी. आणि या मॅचमध्ये देखील अगदी लिलिया फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आत्मविश्वास ठासून भरलेला आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. पार्टनरशिप ब्रेक करावी लागणार आहे. नीरज स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर त्यांना विकेटची नितांत आवश्यकता आहे. अक्षरशः लय लूट केली जाते. गोलंदाजांवरती तुटून पडलेत आणि मोठे फटके मारण्यामध्ये देखील समर्थता पाहायला मिळते. चांगले फटके शॉट सिलेक्शन देखील. ओहो रिव्हर्सचा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडूला गती यावेळेस मात्र जास्तीची दिली गेली होती. उंची मात्र कमी होती आणि रिव्हर्सचा फटका खेळण्यामध्ये असमर्थता यावेळेस गणेश डिंगोरे. मी म्हणेल की जवळजवळ 20 ते 25 चेंडू नंतर गणेश डिंगोरे हा निर्धाव चेंडू खेळतोय. एक चांगला बॉल गोलंदाज अक्षयकडून. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर पाठवलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे. राजा केणे आणि त्यांचे सहकारी तेथे आहेत. आयोजकांकडून सूचना आहेत. आपण प्लीज तेथून बाजूला व्हायचं आहे. तेथे आपण उभे राहू नका प्लीज. सर हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि गणेश डिंगोरेसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी असणार आहे. या प्रकारचे चेंडू तुम्ही गणेश डिंगोरेला करणं खऱ्या अर्थानं चुकी. वारंवार त्या चुका पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्क्वेअर लेग डीपमध्ये चेंडूला पाठवून दिलं गेलं आहे. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं निघालेला तडाखा 4 धावांसाठीचा आणि धावफलकावरती सजल्यात 5-0. 50 धावा विदाऊट लॉस. काय कमालीची सुरुवात करून दिली आहे.
अफलातून बॅटिंग आणि गोलंदाजी थोडी समजण्या पलीकडे आहे. ज्या बॉलवर गणेशला बीट केलं होतं तो एक चांगला बॉल होता, थोडे पुढे टाकला होता, थोडी मुवमेंट होती त्या बॉलमध्ये, वेग देखील चांगला पाहायला मिळाला होता. परंतु तदनंतर त्याने 2 आखोटप्प्याचे बॉल टाकलेत. शॉर्ट बॉलवर चांगले फटके सातत्याने खेळताना आपण बघत आलेलो आहोत गणेश डिंगोरेला. खूप कठीण फलंदाज आहे गोलंदाजांसाठी, कारण त्याच्या भात्यात सर्वच फटके आहेत. पुस्तकी फटके देखील आहेत आणि रचनात्मक फटके खेळण्यामध्ये देखील तो वाकबगार आहे. इम्प्रोवाइज फटके देखील खूप छान पद्धतीनं तो सजवत असतो. परंतु एक चांगला बॉल डिलिव्हर केल्यानंतर ज्या पद्धतीनं मागचे 2 बॉल्स डिलिव्हर केलेत, निश्चितच कुठेतरी विचार करावा लागणार आहे गोलंदाज अक्षयला. अशाच प्रकारची गोलंदाजी जर सुरू राहिली तर पुन्हा एकदा आपल्याला 100पेक्षा अधिक धावा कदाचित पाहायला मिळतील. निश्चितच सर, कारण 2.4चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. धावफलकावरती 50 धावा. अशा प्रकारची जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर निश्चितपणे 111च्या पेक्षा मोठा टार्गेट यावेळेस सेट होऊ शकतो. चांगला बॉल होता, बोटं फिरवली, ऑफ कटर स्विच इट करण्याचा प्रयत्न तिथे फसताना दिसला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, या वेळेला आपटी दिली आहे, खेळण्याचा प्रयत्न केला नाही, अगदी शेवटच्या क्षणाला बॅट काढून घेतली. पंचांचा वाईटचा इशारा, हाईट जास्त होती या बॉलमध्ये आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिला जात आहे. फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा बाउन्सर होता. सुमित देशमुख स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आणि अजित पुत्रण सध्याच्या घडीला मुख्य पंचांच्या भूमिकेत. शॉर्ट बॉल टाकणं पसंत करतोय गोलंदाज. यावेळेसचा चेंडू मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर. अजितजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल आणि चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. अशा ह्या 2 धावांनी धावफलक 53 या अंकावरती. वैयक्तिक 32 धावांवरती गणेश डिंगोरे खेळतोय, चांगली खेळी साकार करतोय. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू, अक्रॉस द लाईन फटका, बिग हिट पाहायला मिळतोय. इट्स अ हाय हँडसम गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं निघालेला 6 धाब्यांसाठीचा तडाखा षटकार. पुन्हा एकदा पर्वणी होती त्याच्याकरिता. आपण उल्लेख करत आलेलो आहोत की आखोटप्प्याचे बॉल अगदी लिहिल्या तो खेळत आलेला आहे आणि पुन्हा एकदा तीच चूक केली गोलंदाज अक्षयनं. शॉर्ट बॉल होता, लवकर लेन पिक करतोय. ही फार मोठी स्ट्रेंथ आहे गणेश डिंगोरेच्या फलंदाजीची. मग तुम्ही बॉल पुढे टाका किंवा शॉर्ट ऑफ लेन टाका, तो लवकर लेन पिक करतो आणि त्यामुळेच खूप चांगले चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. आणखी एक कडक पुल शॉट, टावरिंग षटकार आणि आणखी एका खर्चिक षटकाची समाप्ती होते. सर, याच खेळीनं खऱ्या अर्थानं गणेश डिंगोरेला ओळखलं जातं. जर बहुतांशी तुम्ही बघायला गेलात तर प्रेक्षक मात्र गणेश डिंगोरला धोनी या नावानं जास्त करून ओळखतात, कारण ती शैली आहे त्याच्याकडे. धावफलकावरती 59 धावा पाहायला मिळत आहेत. एकही विकेट न गमावता ज्या पद्धतीनं मागील मॅचमध्ये कामगिरी केली होती या दोन्ही फलंदाजांनी, यावेळेस देखील सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अक्षरशः गोलंदाजांचा धुवा आणि धूर काढत असताना खऱ्या अर्थानं चेंडूची चामडी लोळवली जात आहे, चेंडूचं थोबाड रंगवलं जात आहे दोन्ही सलामीवीरांमार्फत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा नवनाथ हाडवळे, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, जिल्हा अहिल्यानगर, आणि त्या जिल्ह्यातील क्रिकेट त्याने जबरदस्त गाजवलंय. आज शहापूरमध्ये तो दाखल झालेला आहे. आडव्या बॅटचा प्रहार केलाय, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. मागच्या सामन्याचीच पुनरावृत्ती करताना दिसत आहेत हे दोन्ही सलामीवीर. रायटी लेफ्टीचं जबरदस्त डेडली कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर साई स्पोर्ट्ससाठी. कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे. किरणजी उमने आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी, त्यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणून थोडंसं बाजूला व्हायचंय. किरणजी उमने, यावेळेस हलकी एज पाहायला मिळती आहे. त्या ठिकाणी सचिन खोडके आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू येतो आहे, परंतु कैलास भांडे ऑन झाला आहे आता. त्याच्या बॅटमधनं एक तडाखा 6 धाव्यांसाठीचा. हो, यावेळेस देखील उचललाय चेंडू, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला कॅरी करून थ्रो करेल. एक सिंगल घेतली गेली आहे. एक मोठा फटक्यानंतर एक सिंगल डबलची धाव देखील घेतली जाते. हा सेन्सिबल क्रिकेट आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूनं जोरशोर लावून आहेत. 66 धावा फलकावर लागतायत.
पहिल्या मॅचमध्ये नाबाद 111 धावांची भागीदारी आणि असं वाटतं की विचार करून आलेले आहेत की स्वतःचा रेकॉर्ड तोडायचा आहे त्यांना या मॅचमध्ये. नवनाथ आडवलेचं जरूर कौतुक करावं लागेल. जायबंदी असताना देखील दुसरं षटक तो टाकताना दिसतोय. व्हॉट अ शॉट, स्लाइस्ड अवे, बॉल कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आत्तापर्यंत आपण दर्जेदार फटके सातत्याने पाहत आलेलो आहोत, परंतु मला असं वाटतं की या इनिंग्समधला हा सर्वोत्तम असा फटका आहे. बॉल खराब नव्हता, ऑलमोस्ट वाईड यॉर्कर होता, परंतु बरोबर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस उघडत असताना फक्त दिशा दिली. 13 चेंडूमध्ये 42 वर पोहोचला आहे डिंगोरे. एक धाव त्याच्या स्कोअरमध्ये आणखी ॲड होईल. या सिंगलच्या मदतीनं 43 वर आता पोहोचलाय. 25 धावांवर खेळतोय कैलास भांडे. मागच्या मॅचमध्ये 68 धावांची नाबाद खेळी त्याने केली होती. गणेशनं 43 नाबाद बनवल्या होत्या. शॉट ऑफ लेंथ, पुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल षटकार. हे षटक देखील मोठ्या फटक्यानं समाप्त करतायत फलंदाज. धावसंख्या 77, 4 षटकांची समाप्ती. 77 विदाउट लॉस. साई स्पोर्ट्स. या स्पर्धेसाठी जबरदस्त सराव या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे आणि आत्तापर्यंत आपण बघतोय की मिडल ऑर्डर अजिबात एक्सपोज झालेला नाही या स्पर्धेमध्ये. साई स्पोर्ट्स या टीमचा इतर फलंदाजांना संधी मिळालेलीच नाही, कारण हे दोघेच खेळत आहेत. आत्तापर्यंतचा खेळ आपण बघितल्यानंतर असं म्हणता येईल, आपण डॉन पिक्चरचा डायलॉग सगळ्यांना माहितीच आहे की डॉन को पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. तसं या दोघांना बाद करणं हे अशक्य आतापर्यंत राहिले. दोघांची दादागिरी पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये देखील सांगितलं की नॉट आउट पायरी राहिली. जवळजवळ 111 धावा 6 षटकांमध्ये या दोन फलंदाजांनी कुठल्या, आणि कैलास भांडेनं अर्धशतकी खेळी देखील केली होती मागील मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील अजूनही ठाण मांडून बसले दोन्ही फलंदाज आणि चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्या संपूर्ण संघाला नेत असताना असं देखील नाही आहे की अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय, छोटे शॉट खेळले जात आहेत, हवेमध्ये देखील फटके खेळले जात आहेत. अगदी सेफली फटके पाहायला मिळत आहेत त्यांच्या बॅटिंगमधनं. आणि धावेला अगदी नजर मारूया धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 77 धावा धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस विजयच्या बदल्यामध्ये दर्शन इंटर होतोय मैदानाच्या आत. नीरज स्पोर्ट्स संघाकडनं हा इम्पॅक्ट प्लेयर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय 5 आणि यावेळेस ओहो काय फटका पाहायला मिळतोय. चेंडूला स्वतःपर्यंत येऊन दिलं. बाहेरचा चेंडू होता, शरीरयष्टीपासून दूर. गणेश डिंगोरे बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला पाठवून दिलं. अगदी बाउंड्री लाईन पार 4 धाब्यांसाठी ठोकलेला गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं एक जबरदस्त तडाखा. 4 धाब्यांसाठी चौकार. आणखी एक क्लासिक फटका. चेंडूला येऊ दिलं होतं. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. अप्पर कटचा वापर केलाय आणि बरोबर वेकेंट एरियामध्ये. फक्त बॉल खेळत नाहीये तर फील्ड पाहून तो फटके खेळतोय. फील्डला देखील खेळताना दिसतोय. हे त्याच्या फलंदाजीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. 47 वर जाऊन पोहोचलाय बघता बघता हा पठ्ठ्या गणेश डिंगोरे. सर पूर्ण विकेटचा यावेळेस पुरेपूर वापर केला जातो. बॅकफूटवर जातो. अगदी स्टंपच्या लगत जाऊन हा फटका अप्पर कट पाहायला मिळाला. उडवलाय यावेळेस देखील अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू कुठे गेलाय हे बघणं मात्र गरजेचं आहे. अगदी आसमानी टोला दूरवरती ट्रॅव्हलसाठी चेंडूला पाठवून दिला गेलाय. कमालीचा फटका कन्वर्ट होतोय. गणेश डिंगोरे ऑन फायर. अर्धशतक कंप्लीट झालंय. 53 धावांवर पोहोचलाय गणेश डिंगोरे. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकाचं स्वप्न कुठेतरी अधुरं राहिलं होतं आणि बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना पंच अजित पुत्रन यांनी देखील अभिनंदन केलंय. विकेट किपरनं त्याचं अभिनंदन केलंय. 53 धावांची नाबाद खेळी. काय फटकेबाजी केली आहे. ऑफ साईड, ऑन साईड, समोर सगळीकडेच एकापेक्षा एक सरस फटके त्याने खेळलेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. फिल्डर थोडासा दूर आहे. चांगला एफर्ट. बॉल अडवलाय. भरपूर दूरवरचं अंतर कापून काढलं होतं तिकडे फिल्डरनं. एकच धाव मिळाली आहे. रोहित आहे डीपमध्ये. सनी आहे.
याचं कौतुक करावं तितकं थोडं, कारण मिस्टर 360 हे का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आत प्रेक्षकांना आणि संपूर्ण जे लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांना सांगतोय की मिस्टर 360 गणेश डिंगोरेला ध्वनी का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. यावेळेला टायमिंग परफेक्ट जुळालेलं नाही आहे. हवेत खेळायचं होतं, बॅटच्या थोडा आतमध्ये लागला. वाईड ऑफ लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहे, एक धाव मिळते. सिंगलच्या जोरावर 33वर जाऊन पोहोचला आहे कैलास भांडे, 32वर 32, आणि संघाची धावसंख्या 89 विदाऊट लॉस. हा फार मोठा विक्रम होईल जर ह्या मॅचमध्ये देखील या दोघांनी 100 धावांची भागीदारी रचली तर. मला असं आत्तापर्यंत आठवत नाही आहे की असं कुठल्या फलंदाजांनी सलामीवीरांनी केलं आहे. आणखी एक मोठा फटका, हाय अँड हँडसम, इट्स आउट ऑफ द पार्क फॉर 6. काय कमालीचे फटके कन्वर्ट केले जातात, जणू काय हा चेंडू या लेवलचा येणार आहे या अनुषंगानं फटकेबाजी पाहायला मिळते. जसा चेंडू येतो त्याला पिकअप केलं जातं आणि ड्रॉप देखील मैदानाच्या बाहेर. ते देखील फटके जर बघायला गेलं सर तर खूप दूरवरती. ज्यावेळेस फटका येतो त्यावेळेस मात्र 2-4 मीटर नाही, 10 मीटर 20 मीटरमध्ये बाहेर फेकला जातो चेंडूला. हे बॉल कुठे ठेवलेत गोलंदाजांनी, हा प्रश्न इथे उद्भवतोय. चांगला यॉर्कर होता, त्याला देखील बघा किती चांगल्या पद्धतीनं टर्न केलं ऑन साईडला, आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अप्रतिम बॅटिंग, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. षटक समाप्त होत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 97. साई स्पोर्ट्स. सर मागील मॅचमध्ये 111चा बिग स्कोअर यावेळेस या मैदानावरती साई स्पोर्ट्सनं केला होता. आता देखील तीच जोडी, तीच दहशत, तोच दरारा, तीच ताकद, तोच क्लास, आणि मैदानाच्या बाहेर देखील फटके पाहायला मिळालेत. काय म्हणाले, या मॅचमध्ये देखील 111चा जो आकडा गाठला गेला आहे त्याला देखील पार केलं जाईल का? शक्यता तर तीच दिसते. ज्या पद्धतीनं हे दोन्ही फलंदाज खेळतायत, गोलंदाजांसाठी फार कठीण होऊन बसले. एकीकडे आड आहे, दुसरीकडे वीर आहे, आता जायचं तरी कुठे? शेवटचे 6 बॉल्स, 97 विदाऊट लॉस. अशा भागीदाऱ्या मला तर कधी पाहायला मिळालेल्या नाहीत तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॅक टू बॅक सामन्यांमध्ये एवढी जबरदस्त कामगिरी. नंदन आलाय गोलंदाजीसाठी, चांगला बॉल आहे. फुलर लेनचे बॉल फार कमी आपण बघितलेत. एकतर हाफ ट्रॅकर टाकले गेलेले आहेत किंवा अगदी स्लॉटमध्ये गोलंदाजी झाली आहे. 97 धावा फलकावर आहेत. सर 12 चेंडूमध्ये 32 धावांवरती कैलास खेळतोय. यावेळेस देखील अर्धशतकी खेळ साकारली जाईल का त्याच्या माध्यमातून? नंदन यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतोय. सुमित देशमुख सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. नंदन थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचा फायदा मात्र कैलास भांडे उचलू शकतो हे देखील जाणतोय. लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका, उंची आहे, लांबी मिळणार नाहीये. लॉंग ऑनला सुरेख झेल, आणि अखेर 98ला हा पहिला धक्का बसत असताना कैलास भांडेच्या रूपात नंदनला यश मिळालंय. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या खेळीचा अंत होत असताना हा बॉल चांगला होता, लो फुल टॉस होता आणि त्याला देखील उचलून खेळला होता, परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. जबरदस्त कॅच अगदी सीमारेषेलगत फिल्डरने टिपलाय आणि एक जबरदस्त खेळीचा अंत झालाय. एक अप्रतिम पार्टनरशिपचा अंत झालाय. 98ला पहिला गडी बाद. मी तर म्हणेल डगआउटमधनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कैलास भांडेसाठी. काय कमालीची फलंदाजी, अगदी 13 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी करत मागील मॅचमध्येचा अर्धशतकी खेळी केली होती आणि या मॅचमध्ये देखील दिमागदार सुरुवात आणि अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचला होता. या मॅचमध्ये देखील अर्धशतकी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा बॅटच्या वर हा चेंडू पाहायला मिळाला आणि फटका थोडासा फसला देखील. झेल अप्रतिम टिपला गेला. नवीन बॅटर रोहित नार्वेकर, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर. यानंतर दोस्ती 11 विरुद्ध DS स्पोर्ट्स नॉकआउट मॅच असेल. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. मिस टाईम स्ट्रोक आहे, परंतु अगदी गॅपमध्ये जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचलाय, तोपर्यंत मिळतील 2 धावा. आणि याचबरोबर संघाचं शतक कंप्लीट होत असताना साई स्पोर्ट्स संघ इतिहास रचतो या स्पर्धेमध्ये. धर्मवीर चषक 2026 सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये 100 गाठली आहे प्रथम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्सने. कौतुक करावं लागेल साई स्पोर्ट्स संघाचं, ज्या पद्धतीनं मागील मॅचमध्ये देखील कामगिरी राहिली, या मॅचमध्ये देखील गणेश अजूनही थांबून आहे. काय कमालीची फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं. ओहो, उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. डिस्टन्स किती, अंतर किती, फटका फसलेला पाहायला मिळतोय. जगदीश यावेळेस विषय चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय झेल, संपलाय
फलंदाजाचा खेळ. रोहित नार्वेकर चतुरची खेळी ते संपुष्टात आली आहे. हिटमी बॉल होता, ताकदवान फटका खेळला, परंतु टायमिंग 100% नव्हतं. थोडासा बॅटच्या वर लागलाय आणि त्याच्यामुळेच उंची जास्त होती या फटक्यामध्ये. जजमेंट लाजवाब. फिल्डर जगदीशचं कौतुक करावं लागेल. सोपं नव्हतं त्याच्याकरिता. एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि आनंदच्या खात्यामध्ये दुसरं यश. पहिले 5 षटकं आपण बघितलेत, फार खर्चिक राहिलेले आहेत, परंतु शेवटचं षटक आत्तापर्यंत नीरज स्पोर्ट्ससाठी खूप चांगलं. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत आनंदने. आनंद जरूर थोडा आनंद देतोय त्यांच्या पाठीराख्यांना, नाहीतर पहिल्या 5 ओव्हर्समध्ये गोलंदाजांना पळता भुई थोडी झाली होती. नवीन बॅटर आणखी एक ऑल इंडिया आयकॉन प्लेअर विश्वनाथ जाधव. विशू ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय कवचच्या डोक्यावरून. इथे किमान 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. फिल्डर आहे डीपमध्ये. ओ हो हो हो, बॉल हातातून निसटला होता, मात्र लगेच चांगली रिकव्हरी करत असताना सनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. विश्वनाथ जाधवचा अकाउंट ओपन होत आहे. शेवटचा बॉल बाकी. संघाची धाव संख्या 2 बाद 102. दोस्ती 11 टीमचे कॅप्टन आणि DS स्पोर्टचे कॅप्टन. टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. ओहो, शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डाव्या यष्टीला सोडून जाणारा बॉल आहे. विकेट किपरला देखील अडवता आलेला नाही आहे. 2 धावा मिळत आहेत वाईटच्या रूपात. धावसंख्या 104. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नंदन घेऊन जाईल. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक आणि तिसरी विकेट या ओव्हरमध्ये नंदनच्या खात्यामध्ये जमा होती आहे. चांगली गोलंदाजी अगदी शेवटचं षटक हाताळत असताना नंदननं चांगली कामगिरी केली आहे. भागीदारी होत असताना अगदी शेवटच्या षटकामध्ये कैलास पांडेला देखील परतीचा प्रवास करावा लागला. तदनंतर आलेले 2 फलंदाज त्यांना देखील परतीचा प्रवास. चांगली गोलंदाजी राहिली एकंदरीत. शेवटच्या षटकामध्ये नंदननं सांगितलं की आता मात्र थोडंसं थांबवणं गरजेचं बनलं आहे आणि स्वतःला देखील लेंथ लाईनवरती ठेवलं. नियंत्रणात गोलंदाजी केली आणि तफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळत आहेत. 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 104 धावा धावफलकावरती सजल्यात आणि गणेश डिंगोरे यानं मात्र वादळी खेळी केली आहे. नाबाद 62 धावांची खेळी ही साकारली आहे गणेश डिंगोरेनं. शहापूर तालुक्याचे शिंदे गटातील प्रकाशजी. झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर पुढच्या बॉलवर देखील त्याचा झेल सुटला होता योगेश भालेकरकडून आणि तदनंतर त्याने फायदा घेतला. सुरेख बॉल, चांगली लाईन आहे. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट करायचा होता. समोर बीट होतोय बॅटर. एवढेच बॉलच्या मिरिटवरती जात असताना थोडंसं बॅट थोडीशी मागं राहिली आणि त्या अनुषंगानं हा विश्वनाथचा चेंडू मात्र सफल पाहायला मिळतोय. तो पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेंड, काय दिलदार गिरी दाखवली जाते. हा बॉल तर अजिबात उमगलेला नाही आहे. फटका खेळल्यानंतर तो बॉल नेमका गेलाय कुठे ते देखील कळलं नव्हतं काही क्षण फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला होता. भरपूर विविधता आहे विश्वनाथ जाधवकडे. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या देखील पाठीशी आहे. पालघरमधल्या धानीवसारख्या छोट्या गावातून हा खेळाडू येतोय विश्वनाथ जाधव. यावेळेला सुंदर फटका बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय बॉल. खबर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा पहिला चौकार या मॅच मध्ये सुनील खडेच्या बॅटमधून. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया धर्मवीर चषक का चौकार. काय फटका यावेळी सजवला गेला. स्वतःवरचा विश्वास या फटक्यावरती जागृत झाला. 3 चेंडू जर बघायला गेला तर पूर्णपणे बीट झाला होता. चेंडूच्या मिरिटवरती देखील पोहोचला नव्हता. तदनंतर या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. दमदार बॅटिंग करावी लागणार आहे. 17.50 ची सरासरी प्रति षटक सुरुवातीपासूनच त्यांना राखायचे. आणखी एक चांगला बॉल याच दरम्यान. मागचा बॉल थोडा कमजोर राहिला होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल त्याच्यावर चौकार प्राप्त केला होता, परंतु यावेळेला लेंथमध्ये बदल केला, थोडा पुढे टाकला. वेगात बदल. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या धाटणीतला येथे टाकण्याचा प्रयत्न चालू आहे या षटकामध्ये विश्वनाथ जाधवकडून. यावेळेला हवेत आहे बॉल. थोडासा मिसटाईम स्ट्रोक, परंतु फिल्डर खूप दूर होता. दुसरी धाव येथे घेण्याचा कदाचित प्रयत्न असेल, परंतु
जास्त काही प्रयत्न केलेला नाही आहे फलंदाजांनी. मला असं वाटतं की 2 धावा व्हायला हव्या होत्या, पण एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलं. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल विश्वनाथ जाधवचं. धावसंख्या बिनबाद 6. सर सुरुवात तर थोडीशी धीमी झालेली पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. ते निर्धाव चेंडू मात्र तुम्हाला कमी खेळावे लागतील, कारण इतका जबरदस्त स्कोअर असताना तुम्हाला मात्र तो पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव घेणं गरजेचं आहे. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मात्र मोठे फटके देखील खेळावे लागतील. निर्धाव चेंडू जसजसे येत जातील तसतसा प्रेशर देखील वाढत जाईल आणि तसतसे रिक्वायर्ड रन रेट देखील वाढलेला पाहायला मिळेल. धावांची उंच इमारत प्राप्त करायची आहे, त्यासाठी पायाभरणी मजबूत होणं गरजेचं आहे. सुरुवात तशी झालेली नाही. पहिलं षटक हे इकॉनॉमिकल राहिलं आहे साई स्पोर्ट्ससाठी. नीरज स्पोर्ट्स संघ आपण बघतो 105 धावांचा पाठलाग करत आहे. पायात टाकलाय, बॉल हवेत आहे, समोर फिल्डर, डीप मिड विकेटला कुठलीही चूक होत नाहीये आणि फलंदाज बाद. मोठा फटका खेळला खरा सुनील खर्डेनं, परंतु फटका खेळत असताना त्याची बॅट अगोदर खेळपट्टीवर लागली होती आणि त्यानंतर त्याची बॅट बॉलवर लागली, त्यामुळेच टायमिंग जे हवं होतं ते जुळवता आलं नाही आणि एक सहज सोपा झेल देऊन तंबूत परतावं लागतंय सुनील खर्डेला. पहिला मोठा धक्का नीरज स्पोर्ट्सला. सुनील खर्डे यावेळेस मैदानाच्या बाहेर जात असताना काय झेल टिपला गेला. विजय कालचिडा याच्या माध्यमातून हा झेल अचूक टिपला गेला. अर्जुन कालचिडा याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. अगदी सोपा झेल होता, चेंडूपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचला. परंतु कधी कधी सर असं देखील झालं की ज्या वेळेस तुम्ही सोपा झेल अतिशय सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करता की हा सोपा झेल आहे, मी इझिली याला मात्र गॅदर करू शकतो, त्यावेळेस चुका देखील पाहायला मिळाल्यात. बरेचसे झेल ड्रॉप होताना आपण बघितलेत, परंतु यावेळेला तशी कुठलीही चूक फिल्डरने केलेली नाही. नवीन बॅटर आणखी एक आयकॉन मैदानामध्ये नवनाथ हाडवळे पूर्णपणे तंदुरुस्त नाही आहे, तरी देखील या संघासाठी तो प्रयत्नशील आहे. पहिलं षटक टाकत असतानाच थोडासा जायबंदी झाला होता, ते षटक कंप्लीट केलं, त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आला आणि आता फलंदाजीसाठी देखील आलेला आहे. नेव्हर से डाय ॲटिट्यूड आहे त्याचा, त्याबद्दल जरूर त्याचं कौतुक करावं लागेल. पण आता एक विस्फोटक इनिंग्स त्याच्याकडून अपेक्षित असणार आहे त्याच्या टीमला. आणखी 99 धावांची आवश्यकता आहे. 6ला पहिला झटका. आदिनाथनं यश मिळवलंय पहिल्याच बॉलवर. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. सुरेख बॉल आणि दांडी गोल. अप्रतिम बॉल, वेगवान होता आणि थोडासा आतमध्ये आला, बरोबर इनसाइड एजला बीट केला आणि उजव्या इष्टीवर धडक दिली बॉलनं. बिग विकेट. आणखी एक मोठं नुकसान नीरज स्पोर्ट्सला. नवनाथ हडवले 0 बाद. नवनाथ यावेळेस मात्र माघारी परतत असताना आदिनाथनं कामगिरी केली आहे. एक नवनाथ एक आदिनाथ, यांमध्ये आदिनाथ मात्र सर्वश्रेष्ठ ठरला आहे. काय कमालीचा चेंडू राहिला, अगदी स्टंप लेवलला हा चेंडू होता. बेल्स उडवल्या गेल्या. आदिनाथच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. बॅक टू बॅकच्या 2 विकेट्स घेतल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, अगदी जाणतोय की धाबांचा डोंगर उभा तर झाला आहे बॅटरकडनं, परंतु आपली जी कामगिरी आहे त्यावरती कुठलीही कंजूशी करत नाही आहे. चोख आणि चांगलं प्रत्युत्तर देत असताना यावेळेस आदिनाथ गोलंदाजी करतोय. गोटेकर बी संघासाठी ग्रामीणमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. मागचे काही हंगाम त्याने खूप चांगले गाजवलेत ग्रामीण क्रिकेटचे, परंतु इकडे ग्रामीण ओपन स्पर्धेमध्ये देखील चांगली सुरुवात करतोय. बॅक टू बॅक त्याने धक्के दिलेत. हिज ऑन हॅट्रिक. सनी आलाय. आल्या मोठा फटका, तडाखा दिलाय, समोर उडवलाय, फिल्डर नाही येत येते, बॉल सीमा पार. हा षटकार काय जबरदस्त फटका, अगदी डगआउट मधनं आला, सेट होऊन आलाय असं सांगतोय. पहिल्या चेंडूवरती स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याला पार्किंग लॉटमध्ये पाठवण्यामध्ये समर्थता दाखवतोय सनी. सनीचं कौतुक करेल. ज्यावेळेस सर आमच्याकडे टुर्नामेंट भरवल्या गेल्या होत्या, अगदी आयोजन आम्हीच केलं होतं. आता मात्र कव्हरच्या दिशेला फटका, अगदी डोक्यावरनं चेंडू यावेळेस मात्र गॅदर करून थ्रो केला जाईल. दरम्यान एक सिंगलची धाव डबलमध्ये कन्वर्ट. चांगली रनिंग, चांगला कॉल पाहायला मिळतोय. सनीनं त्या ओव्हरमध्ये शेवटच्या नीरज स्पोर्ट्स संघ त्यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटवरती होता,
3 ओव्हरमध्ये धावा देखील आलेल्या नव्हत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सनी आला आणि सनीनं तब्बल 38 धावा कुठल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. धडाकेबाज फलंदाज आहे. सुरुवात चांगली केली, आणखी एक तगडा प्रहार, बॉलला फेकलाय वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दुसरा षटकार सनीच्या बॅटमधून. आता काउंटर अटॅकला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीनं त्याने आत्मविश्वासानं भरलेला फटका खेळला होता ती चुणूक दाखवून दिली होती स्वतःच्या फलंदाजीची. अगदी समोर बॉलरच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता आणि तदनंतर ऑफ कटरवर देखील चांगला फटका. हा तर कमजोर बॉल होता. 3 बॉल्समध्ये 14 बनवल्यात आतापर्यंत फलंदाज सनीनं. संघाची धावसंख्या 20. फुलर लेंथ थोडी जागा बनवली होती. इनसाइड आउट फटक्याचा त्याचा प्रयत्न होता, थोडा दूर राहिला बॉलपासून. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर आदिनाथ मडकेचं हे षटक समाप्त होतंय. धावा देखील आल्या, मात्र 2 गडी देखील त्याने बाद केले. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. नीरज स्पोर्ट्सची धावसंख्या 20 रन्स, 20 धावा, 2 गडी बाद. आता मात्र उर्वरित 24 चेंडू आणि या 24 चेंडूमध्ये 85 धावांची गरज आहे. परंतु सनी स्वतःची वलक यावेळेस मात्र प्रेक्षकांना देतोय. सनीनं निश्चितपणे त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा आल्या आहेत. आतापर्यंत सनी वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. सनीला याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. जर 24 चेंडूमध्ये 85 धावा कुटायच्या असतील तर मात्र तुम्हाला मात्र चेंडू मेरिटवरती घेऊन यावेळेस चांगले फटके कन्वर्ट करावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल. एक पार्टनरशिप यावेळेस बिल्डअप होणं गरजेचं बनलं आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस बघा रणनीती चोख पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये फटके आलेत, या अनुषंगानं आतिशला पाठवलं गेलं आहे. ही प्लॅनिंग आहे, ही गेम प्लॅनिंग आहे संपूर्ण साई स्पोर्ट्स संघाची. ओहो, तेज तर्रार वेगवान चेंडू यावेळेस आतिश पांडेचा. बघा सर, उंची देखील चेंडूला होती, परंतु ज्या प्रकारे वेग दिला गेला चेंडू मात्र कनेक्ट झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. आतिश पांडेच्या माध्यमातून हा पहिला चेंडू हाताळण्यात आला आणि काय कमालीचा चेंडू, जबरदस्त. हा संपूर्ण सराव आहे, मेहनत आहे, स्वतःवरचा विश्वास देखील कायम ठेवून गोलंदाजी केली जाते आतिश पांडेच्या माध्यमातून वारंवार. आता मात्र उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का नाही. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग डीपचा क्षेत्ररक्षक येणं गरजेचं होतं, कारण 38चा क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. तुम्हाला मात्र कॉलिंग देणं गरजेचं असतं. ज्यावेळेस झेल घेण्यासाठी 3-3 क्षेत्ररक्षक धावतात त्यावेळेस मात्र तुम्हाला कॉलिंग देऊन मी हा झेल घेणार यासाठी मात्र तुम्हाला सांगणं गरजेचं असतं, कारण त्यावेळेस अपघात देखील बरेचसे घडलेले आपण पाहिलेत क्रिकेटमध्ये. या गोष्टी महत्त्वाच्या जरूर आहेत, परंतु बॉल अगदी 4 फिल्डरच्या मध्ये जाऊन पडला होता. नोमॅन्स लँडमध्ये आपण बघतो डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू वायडिश मिडॉन त्यांनी प्रयत्न केला होता. हो, खराब बॉल आहे आणि रिवर्सचा फटका सजवलाय. बॉल चाललाय डीप पॉईंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलवर येतोय चौकार. बीमर बॉलची फेक येथे पाहायला मिळाली आहे गोलंदाज आतिश भांडेकडून. 5 धावा मिळत आहेत. या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं आतिश पांडेचं. अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला, खूप उंच. आणि यावेळेस अजित पुत्रन सर देखील सांगतायत की जास्तीचा हा बीमर हाईटचा पाहायला मिळाला. या स्प्रिट असेल. नेक्स्ट बॉल, उघडे डोळे करा आणि पहा नीट. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. ओहो, यावेळेस वेगवान तेज तर्रार चेंडू, गुडलेंथला चेंडू रिलीज झाला. चेंडूला उंची कमी दिली गेली. आतिश पांडे या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. एक चांगली गोलंदाजीसाठी त्याला मात्र निश्चितपणे पुढे आमंत्रित केलं गेलं आहे. षटक क्रमांक 3 मध्येच त्याला पाचारित करण्यात आलं आहे आणि चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला मयूर आहे, सलामीला आलाय. मात्र पॉवर प्लेमध्ये एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नव्हती. व्हॉट अ बॉल. खांद्याचा चांगला वापर केलाय. अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल निघून गेलाय. परफ्यूम बॉल म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. मजबूत खांदे आहेत खऱ्या अर्थानं आतिश भांडेचे. आणि आतिश भांडेकडे यॉर्कर देखील फार तिखट आहेत. कित्येकदा आपण बघितलं आहे त्याने फार वेगानं अचूक यॉर्कर टाकलेत आणि फलंदाजांना नमवले. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल, जबरदस्त गोलंदाजी आणि येथे फलंदाज बाद. कॉट बिहाइंड, विकेटचं पतन होत आहे. काय गोलंदाजी केली आहे आतिश पांडे. सांगतोय की स्वतःशी चर्चा करतोय खऱ्या अर्थानं सर आतिश पांडे, कारण ज्याच्या वेळेस तो गोलंदाजी करत असतो त्याचा एकच लक्ष असतो की गोलंदाज ज्या वेळेस तो गोलंदाजी करत असतो फलंदाजाचा टास्क त्याला ओळखून आणि त्याच्या
विरोधात गोलंदाजी कशी घडेल यासाठी प्रयत्नशील कामगिरी वारंवार आतिश भांडेने केली आहे. आणि त्याच अनुषंगाने टेनिस क्रिकेटमध्ये जर बघायला गेलात तर आतिश भांडेचं नाव अगदी गोलंदाजीच्या लिस्टमध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं. फार इम्प्रूव्ह केली गोलंदाजी मी असं म्हणेन, कारण सुरुवातीला फार जास्त वेगानंच बॉल टाकण्याचा प्रयत्न असायचा, पण आता आपण बघतोय की विविधता आली आहे त्याच्याकडे. व्हेरिएशन बॉल त्याने क्रिएट केलेले आहेत स्वतःचे स्लोवर, ज्या पद्धतीनं मागचा बॉल टाकला. नवीन बॅटर आकाश आलाय 5व्या क्रमांकावर. आडव्या बॅटनं तटवलाय बॉल. विशेष काही टायमिंग तिथे पाहायला मिळत नाही आहे. डीप मिड विकेटला फिल्डर बॉलवर पोहोचतोय. सिंगल मात्र जरूर मिळताना दिसते. आकाशचं खातं उघडलंय आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 28. 3 गडी बाद. 105 धावांचा पाठलाग करत असताना नीरज स्पोर्ट्स संघ. अजूनही 77 धावांची आवश्यकता आहे. फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं 111 धावा फलकावर लावल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स टीमनं. आणि धावांचा पाठलाग करत असताना मात्र दोस्ती 11 संघाचा डाव पूर्णपणे गडगडला होता. सर 18 चेंडू शिल्लक राहिलेत. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू 77चं लक्ष असताना तुम्हाला मात्र 4 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील, असं समीकरण काहीतरी बनलेलं पाहायला मिळतं. कारण 4 फटके मोठे येणं ही गरज बनली आहे खऱ्या अर्थानं. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 बॉल्समध्ये 4 बॉल्स फक्त बाहेर पाठवून चालणार नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 ते 5 मोठे फटके खेळण्याचा इथे प्रयत्न, आणि तो सक्सेसफुल झाला पाहिजे, तेव्हा या मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. वेगवान बॉल होता. बॅटच्या आउटसाईड एज. वेगानं बॉल डिक्लेअर झोनमध्ये. आत्तापर्यंत खरं तर आपण बघितलं तर या मॅचमध्ये नीरज स्पोर्ट्ससाठी 2 गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. एक तर त्यांचं शेवटचं षटक जे आनंदने टाकलं, 7 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले नंदनने फलंदाजांवर शेवटच्या ओव्हरमध्ये बंधन लावलं. आणि फलंदाजीमध्ये आपण बघितलंय सनीला याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. ओमकारचा हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. सर नंदनचं कौतुक करावं लागेल. नंदन जर बघायला गेला 2 वर्ष या क्रिकेटपासून वंचित होता. शोल्डरमध्ये खूप सारा दुखापतीचा, आणि त्या दुखापतीला खऱ्या अर्थानं बाजूला ठेवून यावेळेस मात्र प्रयत्नशील कामगिरी राहिली आहे. कारण ज्यावेळेस त्याचा राईट हँड झुकवला जातो त्यावेळेस त्या क्रॅम्प आलेला होता. फटका डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग यावेळेस कव्हरच्या दिशेला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूफेकी. बघा काय जबरदस्त कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय. अगदी कैलास भांडेला मात्र हालायची देखील गरज लागली नाही आहे. दूरवरनं डीपमधनं यावेळेस मात्र कव्हर डीपला हा थ्रो झाला होता. कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय. सनी स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला मात्र हात खोलावे लागतील. त्याला मात्र बांधून जकडून ठेवलंय गोलंदाजांनी. आणखी एक सुरेख बॉल. सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. वेग भन्नाट आहे ओमकारकडे. ॲक्युरसी दाखवली आहे, जी पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी आपल्याला जास्त पाहायला मिळाली नाही. पहिल्या 5 ओव्हर्समध्ये विशेषतः ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली नीरज स्पोर्ट्स संघाकडून निराशाजनकच म्हणावी लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी फार क्वचित त्यांच्या गोलंदाजांनी केली, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे यांनी. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून नाबाद 62 धावा पाहायला मिळाल्या. कैलासनं 32 बनवल्या. क्या बात आहे. पुन्हा एकदा 30 लाईन. यावेळेला थोडासा आणखी पुढे टाकलेला बॉल होता, आणि इथे फलंदाज माघारी परतताना दिसतोय. येस, ही इज गॉन. ओमकारने ही विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. काय तेज तर्रार वेगवान गोलंदाज यावेळेस ओमकार. ज्यावेळेस ओमकारचं नाव घेतलं जातं, हा या गोलंदाजाचं देखील जर शरीर यष्टी बघायला गेला सर तर चांगली आहे. हाईट देखील चांगला आहे. बॉलचा रिदम देखील चांगला पाहायला मिळतो. वेगवान चेंडूसाठी या ओमकारला ओळखलं जातं. आणि एक ओमकार जो मात्र IPL मध्ये पोहोचला आहे, याच खाडी मैदानावरती अनेक सामने खेळणारा ओमकार तारमले. मला वाटतं हिट विकेट झालेला आहे फलंदाज. यस, फटका खेळल्यानंतर कुठेतरी शरीराचा तोल त्याला बरोबर सावरता आला नाही, आणि त्यामुळेच आपण बघतोय की मिडल आणि लेग स्टिकवरची जी बेल होती ती खाली पडली होती. हिट विकेटच्या रूपात फलंदाज बाद. नवीन बॅट्समन पवन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. लॉंग ऑफ पासून दूर खेळलाय, आणि बॉल सीमा पार. कडक शॉट, चौकार. नक्कीच लकी ड्रॉसाठी प्रेक्षक ज्यांनी आधार कार्ड घेऊन आले असतील त्यांनी त्या ठिकाणी टेबल आपला लावलेला आहे लकी ड्रॉचा. त्या ठिकाणी जाऊन लकी ड्रॉचं कुपन घ्यायचं आहे. त्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्ड नंबर आणि नाव तुमचं द्यायचं आहे.
आणि या लकी ड्रॉची सोडत ही 4 जानेवारीला असणार आहे 9 वाजता. त्यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क भरायचं नाही आहे. अगदी कुठल्याही प्रकारचं शुल्क न भरता तुम्हाला ते लकी ड्रॉचं कुपन मात्र उपलब्ध आहे. या धर्मवीर चषकामध्ये ही खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी दिलेली पर्वणी आहे. 12 चेंडू आणि 70 धावा हे समीकरण. खोलात टाकलेला बॉल आहे, ड्राईव्ह केला आहे, बॉलर बॅक पास ड्राईव्ह, संथ गतीनं बॉल ट्रॅव्हल होतोय. विश्वनाथ पोहोचलाय बॉलवर, एक धाव येथे मिळते. धावसंख्या 36, 4 गड्यांच्या मोबदल्यात 105 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं आता औपचारिकता दिसते या मॅचमध्ये. 11 बॉल्समध्ये 69 धावांची आवश्यकता. सर कुठेतरी असं वाटतं की बॅटर मात्र टार्गेट किती चेस करायचं आहे आपल्याला याकडे लक्ष देऊन बॅटिंग करतायत. कारण तुम्हाला मात्र दिलेलं काम करायचं आहे. मी तर म्हणेल की तुम्हाला टार्गेट किती चेस करायचं आहे. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. सुमितजी देशमुख सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अजितजी पुत्रन सर यावेळेस मात्र काहीतरी गाईड करतायत प्लेअरला. निश्चितपणे खूप सारा अनुभव आहे क्रिकेटमधला आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये ओल्ड इज गोल्ड. मोनिकचा हा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय, सुंदर टायमिंग आणि फिल्डरपासून देखील टोळावलाय, परंतु फिल्डर पोहोचलाय तिकडे. एकच धाव मिळते. चांगला फटका होता. गोलंदाजी देखील जबरदस्त. खरं तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला आहे आदिनाथ मडकेच्या जागेवर गोलंदाज मोनिश. टीनेजर आहे, वयवर्ष फक्त 16. आणि योग्य वापर त्याचा केला जात आहे, कारण संघाची स्थिती अतिशय दमदार आहे. चांगला एक्सपिरियन्स त्याला मिळेल. जास्त दूर टाकलाय, वाईड आहे. सामना मात्र आता मात्र कुठेतरी अतिशय दूर जात असताना, कारण ज्या पद्धतीनं सुरुवात करायची होती ती सुरुवात मात्र मिळालेली नाही आहे. विकेट्स देखील आल्या आहेत आणि आता मात्र दबाव प्रेशरमध्ये यावेळेस बॅटर पाहायला मिळत आहेत. हो, पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, रिकोशियस झालेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये विश्वनाथ जाधवकडून. वेगवान फटका होता आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षकाला तेवढा वेळ नव्हता झेल स्वीकारण्यासाठी. पायाचा वापर केला एक्स्ट्रा कव्हर फिल्डरनं. सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्स. सुरेख बॉल, बॅट चिखड आणि फलंदाज बाद. मोनिशच्या खात्यात विकेट. इम्प्रेस करतोय मोनिश. ज्या पद्धतीनं त्याने लेंथ ठेवलेली आहे, सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकलेत, वेग देखील चांगला आहे त्याच्याकडे. आणि जेव्हा जेव्हा तो खोलवर टप्प्याचे बॉल टाकतोय ते बॉल उचलून खेळणं कठीण गेलंय फलंदाजांना. चेंडू खाली देखील राहिले सर, कारण बॉलरची हाईट देखील बघायला गेला तर कमी पाहायला मिळते. 16 वय आहे. या वयामध्ये 16वा वय धोक्याचं असं देखील म्हटलं जातं, परंतु यावेळेस फलंदाजांसाठी हे वय धोक्याचं ठरलं आहे. कारण काय गोलंदाजी यावेळेस घडती आहे. अगदी कमी हाईटचा गोलंदाज यावेळेस मात्र आपला आक्रोश दाखवत असताना नंदन येतोय. आता मात्र संपूर्ण मॅचमध्ये औपचारिकता लागली आहे, कारण बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलं तर खूप दूरवरचं पाहायला मिळतं. खूप धावा अजूनही बनवायच्या आहेत, कारण धावफलकावरती केवळ 39 धावा आणि तब्बल 107 धावांचा पाठलाग करत असताना टीम नीरज स्पोर्ट्स यावेळेस मात्र धारातीर्थी पाहायला मिळते आहे. नंदन यावेळेस चांगला फटका आहे, हुक केलाय, चेंडूला मात्र स्क्वेअर लेग डीपमध्ये पाठवून दिलाय. 6 धावेंसाठीचा येलगार नंदनच्या बॅटमधनं निघालेला हा षटकार. निश्चितपणे संपूर्ण क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत असेल आणि त्यांना विनंती असेल की कुपन जर आपण काढलं नसेल तर ते कुपन निश्चितपणे काढून घ्या. लकी ड्रॉचं कुपन कोणासाठी लकी ठरेल ही धर्मवीर स्पर्धा. चांगला चेंडू, सफल चेंडू यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला. दूर चेंडू ठेवला गेला. सफल चेंडूनं षटक क्रमांक 5 समाप्त होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती केवळ 45 धावा. जर्सी क्रमांक रोहित शर्मा, अगदी त्याचे फॅन देखील खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत आणि आकडा आलाय 45. 6 चेंडूमध्ये समीकरण खूप दूरवरचं. 60 धावा, 6 चेंडू 60 धावा. प्रति षटकारासाठी 10 धावा द्यायला लागतील. 10 धावांचा तर षटकार नसणार आहे. हे इक्वेशन मला वाटतं तारक मेहता का उलटा चष्मामध्ये होऊ शकतं. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. श्रावण आलाय. पहिला बॉल स्लोवर, आडव्या बॅटनं समोर तडाखा दिलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट.
बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. हातोडात चालवला होता जणू काय फलंदाजानं. संघाचं अर्धशतक कंप्लीट होतंय. 51 धावा फलकावर. यावेळेला चांगला बॉल, लाईन चेंज केली, लेंथ चेंज केली आणि बीट केलंय बॅटर आकाशला. मागचा सामना खूप चांगला खेळले होते नीरज स्पोर्ट्स. पराभूत केलं होतं DS स्पोर्ट्सला. या मॅचमध्ये मात्र हवी तशी कामगिरी झालेली नाही. गोलंदाजांनी विशेषतः निराश केलंय आणि त्यानंतर फलंदाजांवर तर खूप जास्त दबाव होता. खेचलाय बॉल ऑन साईडला, बरोबर गॅपमध्ये, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चौकार. सर क्षमता बघा किती मोठी आहे खऱ्या अर्थानं साई स्पोर्ट्स संघाची. हा श्रावण डोंगरे अगदी मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी देखील निवड केली जाते. म्हणजे तुमचा कुठलाही गोलंदाज कुठल्याही लेंथला येऊन, कुठल्याही अगदी मधल्या स्टेजला येऊन देखील किंवा मेंडेटरी पॉवर प्लेमध्ये देखील गोलंदाजी करण्याची क्षमता या साई स्पोर्ट्स संघाच्या प्रत्येक गोलंदाजामध्ये आहे. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागणार आहे. कर्णधार तुम्हाला कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकतो, टीम मॅनेजमेंट, किंवा कुठल्याही षटकामध्ये गोलंदाजी तुम्हाला दिली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तयारीत राहणं गरजेचं आहे. श्रावणला शेवटचं षटक दिलंय, परंतु थोडासा मागणा राहिला आतापर्यंत. 3 बॉल्समध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. खरपूस समाचार त्याचा घेत आहे आकाश. चांगला बॉल येथे, एफर्ट बॉल त्याने दाखवलाय, अधिकचा जोर लावला. हाईट चांगली आहे श्रावण डोंगरेची, त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील बऱ्याचदा त्याला मिळताना दिसत असतो. लेंथ थोडी खेचली होती, बॅक ऑफ लेंथ टाकला आणि बीट केलं बॅटरला. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. यानंतर दोस्ती 11 विरुद्ध DS स्पोर्ट्स, बिग मॅच. इनसाइड आउट लॉफ्टेड फटका. डीपमध्ये फिल्डर आहे परंतु भरपूर दूर. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, खणखणीत चौकार. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना सामन्याचा निकाल तर केव्हा स्पष्ट झालेला आहे, परंतु आकाश चांगली बॅटिंग करतोय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. निश्चितपणे वर्चस्व तर प्रस्थापित केलं आहे साई स्पोर्ट्स संघाने या सामन्यामध्ये देखील. परंतु कौतुक करावं लागेल श्रावणचं, मागील मॅचमध्ये तब्बल 12 चेंडू टाकले होते एक ओव्हरमध्ये. यावेळेस शेवटचा चेंडूवरती प्रहार केला गेला. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतो या फटक्यावरती. चेंडू गॅदर करेल, थ्रो करेल. दरम्यान साई स्पोर्ट्स शहापूर संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. विजयाचा येलगार देखील केला गेला आहे. निश्चितपणे काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. ज्यावेळेस गोलंदाजांची कामगिरी आली आहे, गोलंदाजांनी देखील कामगिरी केली आहे. फलंदाजांनी तर अक्षरशः आमच्या प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि जे